नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर आपण आज पाहणार आहोत ठोकळा काढणे आणि तुल्य प्रतिमेमध्ये वर्तुळ काढणे, म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये सर्कल कसं काढतो आपण ते पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा ठोकळा काढणे, सगळ्यांना माहिती आहे ठोकळा काढणे आपण शिकलोच असाल की नॉर्मल ठोकळा काढत असताना आपण काय करतो, एक इझी वे मध्ये इझी वे मध्ये घेत असताना आपण सिंपल असं एक चौकोन काढून, सिंपल आहे, त्याला नंतर त्या या चार रेषा आहेत अशा एक्सटेंड जर केल्या आपण आणि यांना असं जर जोडलं, दुसरा एक चौकोन जर काढला तर हा अशा प्रकारे ठोकळा तयार होतो। याच्या पुढे ज्या पाठीमागच्या रेषा आहेत त्या आपण अंधक पद्धतीने दाखवू शकतो, बरोबर आहे। पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आपण हा डायरेक्टली अशा पद्धतीने काढू शकत नाहीत, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक नॉर्मल आपली एक ड्रॉइंग पेज आहे, तर त्या पेजच्या एकदम खाली आपल्याला जेवढा खाली घेता येईल तेवढी एक अशी सरळ रेषा, एक अंदाजी सरळ रेषा मारायची। मी आता सध्या माझ्याकडे स्केल नसल्यामुळे मी पेननी डायरेक्ट रेषा ओढत आहे। तुम्ही स्केलचा, पट्टी, रोलर जे जे इन्स्ट्रुमेंट आपण बघितलेत काल त्या सगळ्यांचा आपण इथे वापर करणार आहोत। त्याच्यानंतर मध्यभागी कुठे पण अंदाजे एक बिंदू घ्यायचा आहे, कुठला पण, बरोबर आहे। त्यानंतर आपलं कोनमापक घ्यायचंय, कोनमापक इथे ठेवायचंय। कोनमापक इथे ठेवल्याच्या नंतर या बिंदूच्या बिंदूपाशी इथे ठेवल्यानंतर मापकामध्ये दोन्ही बाजूला 30-30 अंशाचा कोन घेणार आहोत आपण। इथं 30 अंशाचा कोनावरती एक बिंदू घ्यायचा आहे, इकडे 30 अंशाच्या कोनावरती एक बिंदू घ्यायचा आहे आणि इकडे अशी एक अंधक रेषा, पुसट रेषा, बारीक रेषा आपण दोन्ही साईडला ड्रॉ करणार आहोत। इकडे पण 30 अंश असणार आहे आणि इकडे पण 30 अंश असणार आहे। टोटल 120 अंश होतं आणि इकडे 30-30-60 गेल्यानंतर 180 मधून 60 जर गेलं तर 120 अंशाच्या भागामध्ये आपला ठोकळा किंवा कोणती पण इंजिनिअरिंग आयसोमेट्रिक ड्रॉइंग आपण काढत असतो। त्यानंतर आपण याच बिंदूतून एक सरळ रेषा वर एक्सटेंड करणार आहोत। या तिन्ही बाजूला आपण 3 पुसट रेषा घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपला जो काही ठोकळा असेल, आपल्या ठोकळ्याची जी काही लांबी, रुंदी, उंची असेल, एक मिनिट, ठोकळ्याची जी काही आपल्या लांबी, रुंदी, उंची असेल त्याच्यानुसार आपल्याला असा ठोकळा आहे समजा, तर याची ही आहे आडवी लांबी, ही उंची आहे, बरोबर आहे, आणि ही या साईडची लांबी आहे। या सगळ्या गोष्टींचा आपण इथे वापर करणार आहोत। आणि समजा याची उंची एक आपण समजा 5 सेंटीमीटर पकडूया किंवा 10 सेंटीमीटर आणि इकडे एक समजा एक 20 सेंटीमीटर आहे, इकडे एक समजा 30 सेंटीमीटर आहे। तर आपण काय करणार आहोत, एवढ्या सगळ्या 3 रेषा अंधक पद्धतीने आपण मोजमाप घेतलं, याची उंची किती आहे, त्याची लांबी किती आहे आणि त्याची आडव्या बाजूला लांबी किती आहे, या सगळ्यांची माहिती घेतल्याच्या नंतर आपण काय करणार, आपल्याकडे जे रोलर आहे ते रोलर घेणार, ते रोलर इथे असं ठेवणार आणि त्या रोलरला रोल करत आपण इथपर्यंत येणार आणि रोल केल्याच्या नंतर याला समांतर रेषा आपण